आपण पाहत आहात विश्व न्यूज मराठी, ध्यास विश्वासार्ह बातमीचा। नमस्कार, मी आहे मारुती बावडे। आपण पाहताय विश्व न्यूज मराठी। संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। बातमी आहे आज जो श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे त्या संदर्भातली बातमी आहे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मूळ स्थान अक्कलकोट इथं आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहामध्ये पार पडला। दिवसभर कडक ऊन राहत असल्यानं पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली होती। सकाळी दर्शनाची रांग फतेसिंह चौकातील साहिल पॅलेसपर्यंत गेलेली होती। यात महिलांची संख्या देखील लक्षणीय होती। पहाटे 5 वाजता मंदिरात श्रींची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे हे देखील उपस्थित होते। दरम्यान पहाटे काकड आरती पार पडली आणि काकड आरतीनंतर श्री स्वामी समर्थ सेवासार संघाच्या वतीनं श्री स्वामी समर्थांना फळ आणि मिठाईचे 56 भोग नैवेद्य पत्रकार श्रीयुत मारुती बावडे यांच्या हस्ते दाखवण्यात आलं। यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचं दर्शन भाविकांना सुलभतेने होण्यासाठी मंदिर समितीच्या वतीनं प्रयत्न केले गेले। सकाळी 10 ते 12 या वेळेत ज्योतिबा मंडपामध्ये देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भजन सोहळा, नामस्मरण सोहळा तसंच श्रींच्या पाळण्यातील मूर्तीवर गुलाल पुष्प वाहून पाळणा गीतांनी श्रींचा पाळणा कार्यक्रम संपन्न झाला। यानंतर अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले तसंच प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते श्रींची आरती संपन्न झाली। आज प्रकट दिन असल्यानं अक्कलकोटच्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये अशा प्रकारची फुलांची आणि फळांची सजावट करण्यात आलेली होती। त्यावेळेचे आपण दृश्य बघतोय। श्री स्वामी समर्थ सेवासार संघाच्या वतीनं अशा प्रकारे प्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमाला पहाटे 5:30च्या दरम्यान वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, स्वामी सेवासार संघाचे प्रमुख स्वामी वृंदावन दास, स्वामी भक्त सुधीर माळशेट्टी, गणेश बारटक्के, सुप्रिया बावडे यांच्यासह इतर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पूजेनंतर वटवृक्ष मंदिरात आलेल्या 10,000 स्वामी भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आलं। अशा प्रकारची माहिती स्वामी वृंदावन दास यांनी यावेळी बोलताना दिली। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। श्री स्वामी समर्थांचा आज प्रकट दिन आहे। दिवसभर वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीच्या वतीने देखील प्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या स्वामी प्रकट दिनाच्या निमित्तानं माजी आमदार सिद्धाराम मेत्रे, अक्कलकोट संस्थानचे मालोजीराजे भोसले, मातोश्री जयप्रभादेवी राजे भोसले, माजी आमदार रवी पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, उद्योजक राजेंद्र सिंह दर्डा, कपिल पाटील, अहमदनगरचे वैद्य जीवन कटारिया, प्रथमेश देशमुख यांच्यासह इतर मान्यवरांची देखील यावेळी उपस्थिती होती। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या दक्षिण महाद्वारालगत असलेल्या मोकळ्या परिसरात भव्य कापडी मंडप देखील यावेळी उभारण्यात आलेलं होतं। ठिकठिकाणी पानपोईची सोय करण्यात आलेली होती। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन आहे आणि तो प्रकट दिन श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात मूळ स्थानामध्ये मोठा उत्साह साजरा होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये मुंबई येथील भक्तिसंगीताचा कार्यक्रम या मंदिरामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि स्वामी भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी शामियाना मारण्यात आलेला आहे। दर्शन रांगेची सोय करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे। तरी सर्व सेवा आणि उपक्रमाचा लाभ स्वामी भक्तांनी घेऊन
स्वामींचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच आमच्या www.vishnewsmarathi.com या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या.